Okay, so yesterday we have seen algebraic. Now let us see trigonometric limits. ठीक, हे रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस आलं ते असं वाटतं कोण फॉरेनर कोण आला आपल्या क्लासमध्ये. सगळे इंडियन इंडियन म्हणण्यापेक्षा सगळे एकदम प्युअर जळगावकर NH19 असताना रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस असं काहीतरी आवाज येतो. बर ठीक. Yesterday we have seen algebraic limits. Now let us see trigonometric. For trigonometric limit, there are certain formulas which you have already studied in boards. Limit x tends to 0, sin x upon x किंवा x upon sin x 1 असणार. Tan x upon x किंवा x upon tan x तो सुद्धा 1 असणार. Similarly, sin inverse x upon x or x upon sin inverse x, it is also 1. Similarly, tan inverse x upon x upon tan inverse x, it is also 1. Now, for all these rules up to 1, 2, 3, 4, काय गोष्ट मला लक्षात ठेवायची. फर्स्ट थिंग, x टेंड्स टू 0 असला पाहिजे. Second, this x should be in radians only. If it is in degrees, it has to be converted into radians. Then only we can apply this formula. Okay? Now, next thing. So, suppose it is in degrees, sin x degree upon x, so it is comes out to be pi upon 180. तर मुळात हा जो x डिग्री आहे याला मी मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180. ठीक आहे, x डिग्रीला मल्टिप्लाय केलं पाय अपॉन 180. कशासाठी? कारण मला याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून. मग त्या पाय अपॉन 180 ची ऍडजस्टमेंट खाली मला करावी लागेल या साईडला, ऍडजस्टमेंट पाय अपॉन 180 ची, आणि म्हणून इकडे येणार पाय अपॉन 180. सो दॅट इज युअर आन्सर. कारण मुळात हे सगळं फॉर्म्युले मी जसं आपण बघितलेलं बोर्ड्स मध्ये इथं साइन के एक्स असेल तर डिनॉमिनेटरला कोण असला पाहिजे? के एक्स. आन्सर किती येणार? 1. इथं जर 5x असेल तिथं येणार 1. ते ऍडजस्टमेंट लक्षात ठेवा. आणि या सिंपल डायरेक्ट मेथडने लिमिट x टेंड्स टू 0 cos x म्हणजे असली पाहिजे. डायरेक्ट मेथडने 0 असली पाहिजे. देन इट इज पॉसिबल. ठीक, इथं 0 असला पाहिजे. क्लिअर? मग x टेंड्स टू a आहे म्हणजे याचा अर्थ x मायनस a काय होणार? डायरेक्ट मेथडने 0 होणार. नेक्स्ट, now next. So similarly, जसं sin साठी तसं tan साठी सुद्धा लिमिट x टेंड्स टू a tan x minus a upon x minus it is 1. Similar here, limit x tends to a cos x minus a, it is 1. कारण x tends to a आहे म्हणजे इथे आणि cos 0 डायरेक्ट मेथडने 1 असतो. नाउ लिमिट x tends to a sin inverse x is equal to sin inverse a. डायरेक्ट मेथड x च्या ठिकाणी a घ्यायचा, पण त्याला ऑब्वियसली मग त्याचं डोमेन वगैरे असणार कारण sin inverse a आहे. ठीक आहे, म्हणजे मॉड a लेस दॅन ऑर इक्वल टू 1 असला पाहिजे कारण sin थीटा नेहमी प्लस ऑर मायनस 1 च्या मध्ये असतो. सिमिलरली लिमिट x टेंड्स टू a tan inverse x is tan inverse a, and for tan theta limit is infinite minus infinity to plus infinity. cos inverse x त्याचा आन्सर cos inverse a होणार, पण तेच परत cos थीटा प्लस ऑर मायनस 1 च्या मध्ये असतो. आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी sin x upon x is equal to limit x tends to infinity cos x upon x is equal to 0. लक्षात ठेवा, sin x upon x 0, cos x upon x 0. आता हे का 0 झालेलं आहे? कारण जर x tends to infinity असेल, ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला कोण आहे? इन्फिनिटी. पण न्यूमरेटरला मात्र sin x किंवा cos x म्हणजेच न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे ती प्लस ऑर मायनस 1 च्या मध्ये आहे. येते लक्षात?
साइन एक्स आणि कॉस एक्स हे नेहमी प्लस आर मायनस 1च्या मध्येच असतात. म्हणजे ते फायनाईट आहे. इन शॉर्ट ते फायनाईट आहे आणि फायनाईट नंबर डिवायडेड बाय इन्फिनिटी कम्स आउट. सिमिलरली लिमिट एक्स हा जो आहे एक्स किंवा इथं हा काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. तसं इथं बघा एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1/x काय झाला, 0. हा 1/x सुद्धा 0. मग त्या केसमध्ये देखील साइन 0/0 विच इज नथिंग बट 1, कारण इथं तेच आहे साइन 0/0 म्हणजे 1. ठीक, तर हे काही ट्रिग्नोमेट्रिक लिमिट्सचे फॉर्म्युले आहेत. एक एक्झाम्पल घेऊया आपण याच्यावर. लिमिटचं एक्झाम्पल आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 minus cos 2x sin 5x divided by x square sin 3x. Now this is solved example from JEE book. तुमच्या कदाचित लक्षात असेल नसेल मला आठवत नाही. मला आठवतंय नक्की ते म्हणजे हा प्राणी कोण आहे हा 1 minus cos theta. म्हणजे तुम्हाला आठवत असेल बोर्डला ज्यावेळेस आपण सॉल्व्ह केलं त्यावेळेस अक्षरशः आपण एक एक्झरसाइज सॉल्व्ह करत असताना त्याला कॅल्क्युलेट केलं की 10 नंबर ऑफ एक्झाम्पल्स मी सॉल्व्ह करतोय त्याच्यापैकी 5 ते 6 वेळेस हा फॉर्म्युला मला वापरावा. लिमिट्स मध्ये अतिशय महत्वाचा फॉर्म्युला बघा. इथे एकच एक्झाम्पल आपण एक जस्ट रॅन्डम एक्झाम्पल आपल्या समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की तोच फॉर्म्युला कुठला 1 minus cos theta म्हणजे 2 sin square theta by 2. ठीक, सो लेट अस सॉल्व दिस. Now this is equal to what? Limit x tends to 0. This is 1 minus cos 2 theta. म्हणजे तो होणार 2 sin square theta म्हणजे x. Into sin 3x. Now let us solve this. This is equal to बघा तो कॉन्स्टंट आहे तो बाहेर घेतला as it is into limit x tends to 0. साइन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर आहे त्याला लिहितो अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. चला साइन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. पुढे साइन 5x न्यूमरेटरला कोण आहे साइन 5x. त्याच्या डिनॉमिनेटरला ऍडजस्टमेंट किती करावी लागेल 5x. ठीक आहे, आणि हा 5x त्यासाठी इकडे घेणार 5x. डिनॉमिनेटरला कोण आहे साइन 3x इनटू इकडे घेणार मी साइन 3x. माझ्या न्यूमरेटरला कोण घ्यावं लागेल 3x. हा 3x कुठे ऍडजस्ट करणार इकडे. दिस इज ऍडजस्टमेंट. आणि JEE मध्ये याच्यापेक्षा शॉर्ट करायचं आहे आपल्याला, याच्यापेक्षा शॉर्ट करायचं बोर्ड साठी. ठीक आहे, याच्यापेक्षा अजून शॉर्ट करता आलं पाहिजे. ते तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणार. साइन स्क्वेअर एक्स आहे साइन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे साइन एक्स अपॉन एक्स चा स्क्वेअर झाला. साइन 5x डिनॉमिनेटरला कोण पाहिजे 5x घेतला पण खिशातून टाकला म्हणून त्याला इकडे कॅन्सल केलं. इकडे कोण आहे साइन 3x म्हणून त्याच्यावरती कोण पाहिजे 3x पाहिजे. घेतला पण खिशातून टाकलेला आहे म्हणून त्याला कॅन्सल केला इकडे. किंवा तुम्ही इकडे लिहू शकता डिनॉमिनेटर डझंट मॅटर. ठीक आहे, कॅन्सल केला या ठिकाणी झालं सगळं. तुम्हाला इथे डायरेक्ट आन्सर मिळेल. बघा इथं एक्स आणि एक्स कट होतो आणि असं मी करू शकतो कारण सिन्स एक्स टेन्स टू 0 एक्स नॉट इक्वल टू 0 म्हणजे मी त्याला कट करू शकतो. मग आता इथे येणार 2 हा साइन एक्स अपॉन एक्स म्हणजे 1 त्याचा स्क्वेअर साइन 5x अपॉन 5x 1 हा 5/3 पुढे 3x अपॉन साइन 3x म्हणजे 1 झाला आन्सर. 2 5 10 अपॉन 10. क्लिअर आहे इथपर्यंत. स्क्रीनशॉट घेऊन द्या. थर्ड टाइप कडे जातोय आपण. थर्ड टाइप एक्सपोनेन्शियल आणि लॉगरिथम.
Now third is logarithmic limits. Third, logarithmic limits. Let us see what are the formulae. First one, limit x tends to 0, log of is equal to 1. Second, limit x tends to 0, log of 1 minus x upon x. आता बघा या ठिकाणी मुळात हा वेगळा फॉर्म्युला नाही, सेम फॉर्म्युला आहे, पण इथं 1 प्लस एक्स होता म्हणून डिनॉमिनेटरला एक्स होता. 1 मायनस एक्स त्या डिनॉमिनेटरला कोण पाहिजे, मायनस एक्स. आणि मग इथे जर मायनस एक्स घेतला तर इकडे मायनस वर ऍडजस्ट करावं लागेल आणि म्हणून याचा आन्सर होऊन जातो -1. लिमिट एक्स टेंड्स टू 0, log of 1 plus x अपॉन एक्स. मात्र त्या लॉगचा बेस आता a आहे, इथं लॉगचा बेस लिहिलेला नाही म्हणजे तो e आहे, एक्सपोनेन्शियल. ठीक आहे, e असला या ठिकाणी लॉगचा बेस जर a असेल तर चेंज ऑफ बेस फॉर्म्युला वापरावा लागेल आणि तो फॉर्म्युला वापरल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळेल ते असेल log e to the base a. log e to the base a असं नाही, log e 1 असणार जर त्याचा बेस e असेल तर. तसं या ठिकाणी इथला बेस किती होता लिहिलेला आहे का तो नाही, म्हणजे किती आहे e. log e to the base e 1, इथं log e to the base e 1, इथं log e to the base a, कारण इथं लॉगचा बेस a आहे. फोर्थ वन, लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, log x upon x is equal to 0. सो डायरेक्ट मेथडने जर बघितलं तर याचा आन्सर इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी होणार, पण हा फॉर्म्युला आहे log x upon x is 0. Now let us take one example on this. So for example, limit x tends to e log x minus 1 upon x minus e. क्लियर आहे, हे एक्झाम्पल आहे. आता बघा x ची व्हॅल्यू जर e घेतली तुम्ही तर e मायनस e म्हणजे डिनॉमिनेटर 0, वरती log e म्हणजे 1 मायनस 1, न्यूमरेटर सुद्धा 0. म्हणजे डायरेक्ट मेथडने होत नाही, लॉगॅरिथमिक लिमिट वापरावा लागणार आहे. मग युजिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम, दिस इज इक्वल टू व्हॉट, लिमिट x टेंड्स टू e हा log x मायनस 1 म्हणजे कितीचा लॉग नेहमी करता लक्षात ठेवा, लॉग एक्स आणि याच्यासोबत प्लस ऑर मायनस असेल तिकडे सुद्धा लॉग मध्येच काहीतरी पाहिजे. हा 1 म्हणजे कुणाचा लॉग असतो, लॉग e इज 1 डिवायडेड बाय x मायनस e. नाउ दिस इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू e, न्यूमरेटर मध्ये लॉग m मायनस लॉग n म्हणजे लॉग m अपॉन n, डिनॉमिनेटरला x minus e. Now here
वी शुड यूज सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये मी सांगितलेलं तुम्हाला की जर लिमिट एक्सटेन्स टू ए असेल आणि 0.0 येत असेल तर एक्स इज इक्वल टू ए प्लस एच घ्यायचा. सो दॅट मला इथे बघा सगळे जे फॉर्म्युला आहेत लिमिट एक्सटेन्स टू 0, एक्सटेन्स टू 0, एक्सटेन्स टू 0 या फॉर्मॅट मध्ये असतात. सेम हॅपन्स विथ ट्रिग्नोमेट्रिक ऑल्सो. एक्सटेन्स टू 0 त्याचे फॉर्म्युले आहेत. मग ते एक्सटेन्स टू 0 नाहीये, त्याला 0 करायचं. कसं करणार? एक्सटेन्स टू ई आहे, सबस्टिट्यूशन घेणार. पुट x is equal to e plus h as x tends to e, h tends to what? h tends to 0. आता लिमिट चेंज होऊन जाणार. दिस इज इक्वल टू लिमिट. आता x tends to e नाही राहिला, आता झालं ते h tends to 0. इकडे लॉग x, x म्हणजे e plus h, x म्हणजे e plus h minus e. Next, so this becomes what? This is equal to limit h tends to 0. न्यूमरेटर मध्ये log of ब्रॅकेट मध्ये बघा. आता ब्रॅकेट मध्ये e प्लस h डिवाइड म्हणजे 1 प्लस h अपॉन e. डिनॉमिनेटरला हा e मायनस e कट झालेला आहे. या ठिकाणी कोण आहे? h. उद्या स्टेप बाय स्टेप घेतो. इथे ऍडजस्टमेंट करता येते. करू इथं जेडब्ल्यू शिकतो मग काय थोडस काहीतरी डायरेक्ट झालं पाहिजे. आता इथं न्यूमरेटर केला आपण, डिनॉमिनेटरला कोण शिल्लक राहिला? h. Now according to this standard formula, log of 1 plus x upon x. Log of 1 plus कोण आहे? h upon e. मग अपॉनला कोण असलं पाहिजे? h upon e असला पाहिजे. मग अपॉन e खिशातून टाकला, त्याला कॅन्सल करण्यासाठी इंटू करावा लागेल 1 अपॉन e. कारण बघा आता e कट होणार, फक्त h शिल्लक राहणार. ठीक. अँड देन दिस इज इक्वल टू व्हॉट? हे जे काय आहे याचं लिमिट 1 आहे अकॉर्डिंग टू दिस फर्स्ट फॉर्म्युला आणि इंटू 1 अपॉन e आहे. म्हणजे फायनल आन्सर होतं 1 अपॉन e. So this is third logarithmic limits. काय डाऊट असेल विचारा. फोर्थ घेऊया एक्सपोनेन्शियल लिमिट्स. त्याचे फॉर्म्युले लिहून घेऊया. आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. First one, limit x tends to 0, e raised to x minus 1 upon x is equal to 1. Second, limit x tends to 0, a raised to x minus 1 upon x log a. Third, limit x tends to 0, e raised to kx minus 1 upon x is equal to k. लक्षात घ्या फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला पहिला आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0 e रेज टू x मायनस 1 अपॉन x. त्याचा आन्सर होणार लॉग e म्हणजेच 1. याचं a रेज टू x आहे म्हणून लॉग म्हणजे मुळात जर जनरलाइज फॉर्म्युला म्हटला तर हा जनरलाइज फॉर्म्युला फॉर एनी नंबर a रेज टू x मायनस 1 अपॉन x म्हणजे लॉग a. 5 रेज टू x मायनस 1 अपॉन x म्हणजे लॉग 5. तसंच e रेज टू x मायनस 1 अपॉन x म्हणजे लॉग e जो की असतो 1. नेक्स्ट इथे ऍडजस्टमेंटचा विषय आहे. e रेज टू kx मग डिनॉमिनेटरला कोण असला पाहिजे? kx. घेऊन टाका kx. मग त्याला ऍडजस्ट करण्यासाठी इकडे घ्यावं लागेल k म्हणून आन्सर झालं k. आता या ठिकाणी 1 रेज टू इन्फिनिटी जे आपण टाइप बघितलं होतं 1 रेज टू इन्फिनिटी. सो बेस्ड ऑन द फॉर्म 1 रेज टू इन्फिनिटी हा एक इनडिटर्मिनेट फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल मध्ये बेस्ड ऑन 1 रेज टू इन्फिनिटी.
म्हणजे डायरेक्ट मेथडने जर 1∞ आन्सर येत असेल तर त्याला म्हणतात इनडिटर्मिनेट फॉर्म. ठीक आहे. आणि आकाशाने तो डायरेक्ट मेथडने जर 1∞ येत असेल तर त्या टाइपचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. सो विल सी वन बाय वन. फर्स्ट वन. First one, if limit x tends to a f of x is equal to limit x tends to a g of x is equal to 0 is equal to 0, then limit x tends to a bracket मध्ये 1 plus f of x bracket raised to 1 upon g of x bracket raised to 1 upon g of x. Now this is of the form. बघा डायरेक्ट मेथडने जर घेतलं तुम्ही डायरेक्ट मेथड तर काय होणार. लिमिट एफ ऑफ एक्स ची लिमिट किती आहे 0, जी ऑफ एक्स ची 0 म्हणजे हा झाला 1 प्लस 0 म्हणजे 1 ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन 0 म्हणजे इन्फिनिटी. So this is 1 raised to infinity form. In this case, this limit can be evaluated by using the formula e raised to limit x tends to a f of x upon g of x. पण ह्या कंडिशन आहे ना जे सर्व ठिकाणी होणार नाही. कंडिशन याला कंडिशन ही लक्षात ठेवा. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स चे लिमिट काय असले पाहिजे 0. त्या केस मध्ये याचं लिमिट आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. और और second, if limit x tends to a f of x is equal to 1 and limit x tends to a g of x is equal to infinity. Then limit x tends to a f of x raised to g of x. म्हणजेच परत बघा f of x ची लिमिट किती आहे 1 म्हणजे इथं किती झाला 1 आणि रेस टू कोण आहे g of x त्याची लिमिट आहे इन्फिनिटी म्हणजे झाला 1 रेस टू इन्फिनिटी 1 raised to infinity. Now in this case, the formula for this is e raised to limit x tends to a g of x in bracket f of x minus 1. ठीक. तर या दोन नवीन गोष्टी आहेत म्हणजे पॉइंट आपण लिहिला तो. इट इज समथिंग न्यू व्हिच वी हॅव नॉट डिस्कस इन बोर्ड्स मध्ये हे नाही. बाकी पुढचे एक्सपोनेन्शियलचे फॉर्म्युले आपण जे बोर्ड मध्ये बघितले. So second, limit x tends to 0, 1 plus x raised to 1 upon x is equal to e. आता याला जर x tends to infinity मध्ये करायचं असेल तर थर्ड फॉर्म्युला तयार होणार लिमिट x tends to infinity. ठीक आहे. हा ऍक्च्युअली काय आहे बघा 1 plus 0 raised to infinity म्हणजे 1 raised to infinity फॉर्म आहे 1 raised to infinity. ठीक आहे. डायरेक्ट जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 1 plus 0 म्हणजे 1 raised to 1 upon 0 म्हणजे infinity. Now similarly here x tends to infinity असेल तर आता उलट होणार 1 plus हा x च्या ठिकाणी येणार 1 upon x पॉवर मध्ये 1 upon x च्या ठिकाणी येणार x त्याचा सुद्धा आन्सर असणार e because again it is same 1 plus 0 bracket raised to infinity.
नेक्स्ट फोर्थ वन हा याच्यावरून घेतलेला आहे. थर्ड सेकंड जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एक्स नसेल, समजा के एक्स असेल, रेस टू 1 अपॉन एक्स असेल, तर आन्सर होणार ई रेस टू के, कारण मला के ची ऍडजस्टमेंट करावी लागेल. इथं के ची ऍडजस्टमेंट करावी लागेल. आणि फिफ्थ जो आहे याच्यावरून आहे लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 1 प्लस 1 अपॉन एक्स होता, त्याला जर के अपॉन एक्स ने करत असेल, रेस टू एक्स असेल, अगेन इट इज ई रेस टू के, कारण तिथे सुद्धा पॉवर मध्ये के ची ऍडजस्टमेंट करावी लागेल. क्लिअर? स्क्रीनशॉट घेऊन घ्या एक्सपोनेन्शियल लिमिट्सचे फॉर्म्युले. And then we'll go move to fifth one, that is expansion method. Now fifth one, expansion method. So sometimes we use formulae from sequence and series of expansion of various logarithmic or exponential functions. Logarithmic, exponential, trigonometric functions या सर्वांचे आपण एक्सपान्शन फॉर्म्युले यूज करून लिमिट्स फाइंड आउट करू शकतो. ठीक? So for that we need to write down certain expansion formulae. एक्सपान्शन मेथड कधी यूज करणार? If x tends to 0 and there is at least one function in the given expression which can be expanded in the powers of x, or in the ascending powers, in the powers of x, then remove the common factor and find limit. What we have written? Condition काय बघा? If x tends to 0 and there is at least one function in the given expression which can be expanded in the powers of x, ascending or descending, in the powers of x, then remove the common factor and find limit. So exponential, logarithmic, trigonometric आता सगळे कशामध्ये कन्वर्ट होऊन जाणार? powers of x मध्ये, म्हणजे अल्जेब्रिक लिमिट्स मध्ये कन्वर्ट होऊन जाणार. एक्सपोनेन्शियल नाही राहत ते, लॉगरिथमिक नाही राहत, ट्रिग्नोमेट्रिक नाही राहत, ते कन्वर्ट होऊन जातं कशामध्ये? अल्जेब्रिक मध्ये. सो दिस इज वन सॉर्ट ऑफ और वन टाइप ऑफ कन्वर्जन फ्रॉम logarithmic, exponential, trigonometric, inverse trigonometric
इन टर्म्स ऑफ पॉवर्स ऑफ एक्स म्हणजे अल्जेब्रिक. आणि मग अल्जेब्रिक लिमिट कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे. ठीक, तर कॉमन फॅक्टर आपण घेतो आणि देन लिमिट फाइंड आउट करतो. या ठिकाणी काही फॉर्म्युले आपल्याला लिहायचे आहेत, पण आता मीटिंग एंड होणार. सो आय एम एंडिंग द मीटिंग.